बास्केट आहेत, तर हे फ्रीजमध्ये ठेवण्यासाठी आहेत. तर मी तुम्हाला दाखवते कशा पद्धतीने आहेत. तर हे 6 आहेत एका ह्याच्यामध्ये, तर 2 बॉक्स मागवलेले. बघा मंडळी, मी अशा प्रकारे ठेवायचे डब्यांमध्ये सगळ्या भाज्या. तर हे स्वच्छ धुतलेले वगैरे आहेत. तर आता ह्याच्यामध्ये मी मिरच्या ठेवलेल्या आहेत, धुवून ठेवलेल्या आहेत. त्या पण हे असे मी डबे मागवलेत ना, इतके इझी पडतात ना आपल्याला. आपला स्वयंपाक पण पटापट होतो. आणि हे अशा प्रकारे तुम्ही ह्याच्यामध्ये मिरच्या ठेवा किंवा कुठलीही भाजी ठेवा, एकदम छान आणि फ्रेश राहतात, मस्त राहतात. आणि इथं खाली ना त्याला एक लीड दिलेली आहे, तुम्हाला दाखवते मी. हे बघा ह्या प्रकारची. तर इथं पाणी वगैरे काय असेल ना तर खाली साठलं जाईल आणि ह्याच्यात काही होणार नाही वरती खराब वगैरे. तर त्या पद्धतीने मी दाखवते तुम्हाला काय काय ठेवते मी. तर आता ही मला अक्काने गावावरून भाजी दिलेली बघा, चवळीची भाजी आहे. तर ह्या अशा प्रकारे तुम्ही ठेवल्या ना कुठल्याही भाज्या तर खूप छान राहतात. हे बघा एकदम मस्त राहतात आणि फ्रेश एकदम राहिलेली ही पण भाजी. कालच साहेब गेले होते गावी तर त्यांनी आणली. त्या अशा प्रकारे ठेवायचं आणि झाकण लावून मस्त फ्रीजमध्ये आपल्याला दिसतात, पण ट्रान्सपरंट आहेत ना, त्याच्यामुळे मला खूप आवडले हे डबे. हे बघा खूप मस्तपैकी दिसतात. हे लिंब पण काल गावावरून आणलेत, तर मी स्वच्छ धुवून वगैरे अशी 2 ह्याच्यात ठेवलेले आहेत लिंब. पण दुसरा पण मी दाखवते, जास्त आणले होते. तर हे बघा इथे लिंब अशा प्रकारे मी ठेवणार आहे सगळ्या भाज्या. तर हे डबे अशा प्रकारे आणि दिसतं आपल्याला आतमध्ये काय आहे आणि किती आहे क्वांटिटी पण. हे बघा ह्या वेगळ्या वेगळ्या मिरच्या ठेवलेल्या आहेत मी. ही कमी तिखट आहेत, तिखट मिरच्या आहेत. त्यामध्ये मका ठेवलेली बघा, सोललेली मका आहे. तर खूप छान राहते, मस्त राहते. तर हे बघा किती छान प्रकारे दिसतंय की आतमध्ये काय ठेवलेलं आहे आपण. आता हे लेट्यूज आहे, लेट्यूज पण मी आतमध्येच ठेवते. आणि हे एकच असल्यामुळे मी इथं बीट ठेवते, म्हणजे दोन्ही पण दिसेल आणि जागा पण आहे याच्यामध्ये, त्याच्यामुळे मी अशा प्रकारे ठेवून देते. कॅरी बॅग घ्यायची आणि पेपर घ्यायचे, न्यूजपेपर त्याच्यामध्ये ठेवायचे. त्याच्यात पण छान राहायच्या, पण याच्यामध्ये आणखीन छान राहतात, फ्रेश राहतात. तर नक्की तुम्ही पण अशा. आणि आपल्याला दिसतं असे, मला हे आवडलं की ह्याच्यामधलं आपल्याला काय ठेवलंय ना ते दिसतं बरोबर, म्हणून हे मला खूप आवडले. काकडी पण अशा प्रकारे ठेवली मी. ही भाजी पण जास्त दिली होती अक्काने, म्हणजे माझ्या आईने गावाला गेलते साहेब, तर त्याच्यामुळे मी 2 डब्यांमध्ये ठेवली बघा चवळीची भाजी. तर बटाटे ठेवू शकता तुम्ही. बटाटे पण आपल्याला सापडत नाहीत कधी कधी, मी फ्रीजमध्येच ठेवते बटाटे. मंडळी कारली आणलेली त्या दिवशी, पांढरी कारली आहेत आणि इथं वांगी 2 राहिलेले आहेत, ते पण मी अशा प्रकारे ठेवलेले. मंडळी असे एकावर एक 3 बसतात डबे. आणि काय आहे याच्यावर, याच्यात शिमला मिरची, बटाटा, इथं चवळीची भाजी आहे. इकडे जास्त होती म्हणून ह्याच्यात पण चवळीची भाजी आहे. इथं कारली आहेत, हे आपलं हे मका आहे, मकाचे कणस सोललेले आहेत. आणि इकडे मी लेट्यूस ठेवलेले आहे आणि दोन्ही याच्यात लिंब आहेत. आणि इकडे काकडी आहे, इकडे मिरच्या आहेत, 2 ठिकाणी मिरच्या आहेत, कमी तिखट आणि जास्त तिखटच्या. तर हे अशा प्रकारे आहेत बघा, एकावर एक बसतात म्हणून मला खूप आवडले. तुम्हाला दाखवते मी फ्रीजमध्ये. हे बघा मंडळी या प्रकारे असे बसतात एकावर एक आणि जागा खूप कमी घेतात, त्याच्यामुळे खूप मला आवडले. आणि एक डझन आहेत, हे 6 घेतलेले. तर रणजितनी मागवले होते, मला पण पाहिजेच होते ते, तर खूप आवडले मला. आणि हे अंडी वगैरे आहेत ना, हे गावाकडून आणलेले अंडी, तर ह्याच्यात ठेवते मी, कारण जास्त असल्यामुळे अंडी इकडे ठेवते मी. आणि इकडे तर आपलं हे दही वगैरे, लसूण पेस्ट, चीज वगैरे काय जे लागतं ना आपल्याला, पनीर वगैरे, ते सगळं बाकीचं इथं आहे. तर ह्याच्यामध्ये मी अशी लसूण पेस्ट ठेवते बघा. दूध ठेवतो तिथे, दूध पण आहे मागे पिशवी आहे, मिल्कमेड आहे, दूध आहे. तर अशा प्रकारे मी ठेवून देते. तर बाकीचं मी पूर्ण फ्रीज काय नाही दाखवलेलं तुम्हाला, जेवढं मी
डबे वगैरे दाखवायचे होते ते दाखवलेलं आहे. तर डीप क्लिनिंग केली की मी तुम्हाला फ्रीजचा व्हिडिओ पाहिजे असेल तर मला नक्की सांगा, मी नक्की देईन तुम्हाला. बघा मंडळी, फ्रीजमध्ये या प्रकारे ठेवलेले आहेत मी. तर तुम्हाला कसं काय वाटलं माझा डब्यांचा व्हिडिओ तर नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि या पद्धतीने मी ठेवलेलं आहे. आता माझी काही घाई असेल तर पटकन मला काढता येईल, तो लगेच काढू शकतो आपण हा डबा आणि घेऊ शकतो, किंवा ह्याच्यामध्ये काय आहे, आपल्याला कुठली भाजी करायची ते पण दिसू शकतं याच्यात. तर मला जास्त आवडलं, त्याच्यामुळे तुम्हाला कसं काय वाटला माझा व्हिडिओ नक्की सांगा. आवडलं तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. हे जागा खूप कमी घेतं, एकावर एक बसतात, त्याच्यामुळे मला खूप आवडलं.